राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुना पुनः. अलङ्कारपुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन. शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय. कालच्या चिंतनापासून आपण एका आदिभूतम क्षरोभाव पुरुषादिदैवतम अधियज्ञमहमेवात्र देहे देहभृतांवर या 8व्या अध्यायातील 4 नंबरच्या श्लोकाचा विचार माऊलींच्या भाषेत करायला लागलो आहे. आपण भगवद्गीता आपण शिकायला लागलो आहे, माऊलींच्या भाषेतून शिकायला लागलो आहे. आईची भाषा एक वेगळी असते. वर्गात शिक्षक शिकवत असतात ती, आणि ट्युशनला मुलांना जे शिकवत असतात ते, आणि घरात आई शिकवत असते ते, या तिन्हीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची अंतर आहे. प्रत्येकामध्ये उद्देश शिकवण्याचा आहे, पण शिकवता शिकवता हा बारीक बारीक कण करून त्याचं चारवणं हे आईची मायाच फक्त करू शकते. आणि ज्ञानेश्वरी ही आई आहे. म्हणून भगवद्गीतेचे कठोर तसे सिद्धांत जे आहेत, वेदांताचे सिद्धांत जे आहेत, वास्तविक कठोर म्हणण्यापेक्षा आम्हाला शहाणे करण्यासाठीच ते कठोर होतात. त्याची भाषा कठोर आहे, जशाच तशी आहे. पण माऊलीने त्या आईच्या प्रेमानं, आईच्या बोलानं ते आपल्याला भरवत आहेत. त्यावरून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की जे 3 आपण आता उदाहरण घेतली ना, घरामध्ये शाळेमध्ये शिक्षकही शिकवत असतात. जे मूळ शिक्षक आहेत ते शाळेमध्ये शिकवत असतात, फार प्रेमानं शिकवत असतात. तेवढं प्रेम ट्युशनच्या शिक्षकांच्याकडे असेल याची खात्री देता येत नाही. आणि त्याच्यापेक्षाही मोठं प्रेम जे आहे ते आई जी शिकवत असते ती आई, हे आईचं प्रेम जे आहे त्या प्रत्येक रागामध्ये आणि तिच्या प्रेमामध्ये फक्त शुद्ध हेतूच आहे. माऊलींची ज्ञानेश्वरी जी आहे ती त्याच पद्धतीनं आपल्याला वेदांत शास्त्र समजावून देत आहे. म्हणून आदिभूत, आदी दैवत आणि आदियज्ञ यांची जी भाषा आहे ती भाषा किती कठोर वाटते बघा. भगवद्गीतेच्या बाबतीमध्ये विचार केला तर कठीण वाटते. कठोर शब्दाचा अर्थ आहे कठीण वाटतं. आणि त्याचं काठिण्य पण जे आहे ते माऊलींनी वितळून टाकलेलं आहे ज्ञानेश्वरीच्या ओव्यामधून. प्रत्येक ओवीचे भाग केलेले आहेत. ओवीतल्या प्रत्येक श्लोकातल्या शब्दांचे भाग केलेले आहेत. छोटे 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 तुकडे केलेले आहेत. काही एखाद्या शब्दाला 2, 3, 3, 4, 4 ओव्या वापरलेल्या आहेत. काही ठिकाणी 10, 10, 20, 20 ओव्यांचं भाषांतर आहे. एखाद्या थोड्याशा तुकड्यासाठी, भगवद्गीतेतल्या शब्दासाठी माऊलींचं भाषांतर जे आहे ते विस्तारित बघायला आपल्याला मिळतं. त्याचं कारण त्या पाठीमागं आईचं प्रेम आहे. म्हणून भगवद्गीता ही वडील जर समजली तर वडिलांचंही प्रेम असतं, पण त्यामध्ये कठोरपण असतं. पण या आईच्या प्रेमामध्ये जे स्नेह आहे ते कठीण कोवळेपण स्नेह देखा, माऊलींची सुवे आहे. इतकं गोड असलेलं हे कधीकधी रागावते, पण कठीण असते कधीकधी, पण कठीण कोवळेपण आहे. त्या सांगण्यामध्ये कोवळापणा आहे, नाजूकपणा आहे. आणि त्यामुळं बाळालासुद्धा राग येत नाही. आणि ते शांतपणे त्या भगवद्गीतेच्या रसाचा आस्वाद घेत आहे. माऊली 4थ्या अध्यायामध्ये ज्या बोलणं सुरू आहे त्या आदिभूताचं वर्णन झालं. आता जो पुढचा जो आहे
आदी दैवत, त्या आदी दैवताचा विचार करायला सुरुवात केली आहे. कालच्या चिंतनामध्ये आपण 34 नंबरच्या ओवीपर्यंतचा विचार केलेला होता. तया ते आधीभूत म्हणिजे, मग आधी दैवत पुरुष जाणिजे, जेने प्रकृतीचे भोगिजे उपार्जिले. त्या आदिदैवत पुरुषाचं वर्णन करायला सुरुवात आहे. यालाही पुरुषच म्हणलेला आहे, पण तरीसुद्धा हा जीव जो आहे तो काल्पनिकच आहे याचं वर्णन आहे. तो चेतनेचा चक्षु, जो इंद्रिय देशींचा अध्यक्षो, जो देहास्तमानी वृक्षो संकल्प विहंगमाचा. किती सुंदर उपमा दिलेली आहे माऊलीने. संकल्परूपी पक्षी राहण्याचा जो वृक्ष आहे त्याला आधी दैवत म्हटलेला आहे. कारण देह अवसानाच्या वेळी हे संकल्परूपी पक्षी त्या वृक्षावरती राहायला जातात. जो मनबुद्धीत असणाऱ्या ज्ञानाचा प्रकाशक आहे आणि जो इंद्रियांचा स्वामी आहे, ज्याच्या सत्तेवरती इंद्रिय काम करत असतात, त्याला आदी दैवत म्हटलेलं आहे. आणि त्याचंच वर्णन माऊली करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे त्यावेळी देहावसनाच्या वेळी ही जी संकल्प वासना ज्या आहेत त्या आदिपुरुषाच्या ठिकाणी राहतात. त्यामुळं हा आदिपुरुष पुन्हा जन्माला येतो. या सूक्ष्म देहाचं वर्णन आहे, कारण देहाचं वर्णन त्यामध्ये आहे. त्यामुळं त्याला पक्षी म्हणण्याचं कारण तो सतत आपली इच्छा ज्या आहेत त्या बदलत असतो. जसं या फांदीवरून त्या फांदीवर जसा पक्षी जात असतो तसा हा पक्षीसुद्धा, संकल्पाचा पक्षीसुद्धा वेगवेगळ्या इच्छा निर्माण करतो. आणि इच्छेचं फळ म्हणजे दुसरा जन्म आहे. इच्छेला फळ येतच येतं. म्हणून अपेक्षा कोणकोणत्या ठेवाव्यात, इच्छा कामना कोणती करावी याचं मात्र आपल्याला स्वातंत्र्य आहे. शास्त्रानं आपल्याला क्रियमान स्वातंत्र्य दिले, त्याला त्यासाठीच दिलेला आहे. प्रारब्ध आणि संचितमध्ये आपण काहीही बदल करू शकत नाही. आणि जे बदल करायचं नसतं ते बदल करण्याच्या नादात आपण असतो. प्रारब्ध बदलायचं, मुलाबाळांचा स्वभाव बदलायचा, नातवंडांना वळणावर आणायची, जगाला मार्गदर्शन करून मी शहाणं करणार आहे अशा मूर्खपणाच्या गप्पा मारण्यामध्ये आपल्या आयुष्याचा वेळ व्यर्थ आणि वाया जात असतो. हे आपल्याला अगदी आयुष्याची संध्याकाळ येईपर्यंतसुद्धा समजत नाही. म्हणून इथं माऊली आपल्याला विचार करायला लावतात की जिथं संकल्प तयार होतात तो आधी दैवत असणारा जो वृक्ष आहे तो संसार वृक्ष आहे, तो जीव वृक्ष आहे. आणि हा जीव पक्षी जो आहे तो जीव पक्षी काय करत असतो, सगळ्याचा भोग घेत असतो. कर्तृत्व भोक्तृत्वाची भ्रांती हितच असते. मी म्हणणारा आणि देहाला मी आणि देहासंबंधी माझे समजणारा तो पक्षी इथंच राहत असतो. त्यालाच आदिदैवत शब्द वापरलेला आहे. जो चेतनेचा चक्षु, जो इंद्रिय देशीचा अध्यक्ष, इंद्रिय त्याच्या सत्तेवरती काम करत असतात, जो देहास्तमानी वृक्ष संकल्प विहंगामाचा. पण दुसरा जन्म देण्याला आज कारणीभूत होऊ शकतो. जेव्हा यालाच आपण संपवू ना तेव्हा हा स्थूल देह मला बाधक ठरत नाही. बाधक आहे त्या माझ्या इच्छा आणि कामना आहेत, माझ्यातले विकार आहेत. ते जेव्हा संपून जातील तेव्हा हळूहळू या संकल्पाचा सुद्धा आपोआप त्याग होईल. आणि संकल्प संपले ही पुनर्जन्माची जी व्यवस्था आहे किंवा शक्यता आहे ती आपल्याला घालवता येईल असं माऊली म्हणतात. 35 नंबरची उभी आहे, अतिशय सुंदर उभी आहे आणि वेदांत शास्त्राचं वर्णन करणारे आहे बघा. लक्षात ठेवावी. जो परमात्मची परिदुसरा, जो अहंकार निद्रा निदसुरा, मननी स्वप्नाची ओरवारा संतोष येशिने. दोन गोष्टी सांगितलेल्या बघायच्या. जो परमात्मची परी दुसरा, काय वर्णन केलेलं आहे बघा त्या आदिदैवताचं. ते आदिभूतासारखं जड नाही, तर ते चैतन्य आहे. कारण म्हणूनच चैतन्याचा चक्षु शब्द वापरलेला आहे. त्याला जीव चैतन्य म्हणतात. हे जीव चैतन्य जे आहे हे जीव चैतन्य दुसरा परमात्मा आहे असं माऊलीने त्याचं वर्णन केलेलं आहे. जो परमात्माचा आहे परंतु परमात्म्यापासून भिन्न आहे. परमात्म्याची परी दुसरा, परमात्माचा आहे पण तो दुसरा आहे, किंवा हे जणू काय दुसरा परमात्माचा आहे असं त्याचं वर्णन आहे. दोन गोष्टी त्यात विचार करायचा. हा परमात्मा आहे पण 2 नंबरचा परमात्मा आहे. आणि हा परमात्मा आहे जणू काय हा दुसरा परमात्माच आहे. आणि खरंच वर्णन हरिपाठामध्ये आपल्याला एक हरी आत्मा जीव शिव समा
वाया तू दुर्गमा न घाली मन. जीव आणि शिव हे दोन्ही एकच आहेत याचं वर्णन सगळ्या संतांनी आणि वेदांत शास्त्रांनी जागोजागी सिद्धांताच्या द्वारे करून दिलेला आहे. जो परमात्म्याची परी दुसरा परमात्म्याहून भिन्न आहे, त्याचं कारण काय सांगितलं बघा. जे अहंकार निदरा निदसुरा म्हणजे सतत अखंडपणाने तो अहंकाराच्या गाढ झोपेमध्ये झोपलेला आहे, पहुडलेला आहे, गाढ झोपी गेला आहे. म्हणून स्वप्नाची या ओर बारा म्हणून संसाररूपी स्वप्नाच्या व्यवहारानं, ओर बारा म्हणजे घडणाऱ्या क्रिया, स्वप्नात घडणारे जे व्यवहार, स्वप्नात घडलेल्या ज्या क्रिया आहेत त्याला ओर बारा असा शब्द वापरलेला आहे. त्यामुळं जो परमात्म्याची परी दुसरा, जे अहंकार निद्रा निदसुरा, म्हणून स्वप्नाची या ओर बारा संतोषे शिने, दोन शब्द आहेत. संतोषे म्हणजे खुश होतो आणि सिने म्हणजे नाखुश होतो, म्हणजे कधी कधी संतुष्ट होतो, कधी कधी सुखी होतो आणि कधी कधी दुःखात विषादाला पावतो. सुखानं कधी कधी हुरळून जातो आणि कधी कधी दुःखानं विषादाला पावतो. याचं वर्णन यामध्ये केलेलं आहे. त्याचं कारण काय आहे? स्वप्नातल्या व्यवहारामुळं. स्वप्नाच्या व्यवहारामुळे हा अहंकाराची झोप सतत घेत असतो. म्हणजे अहंकाराची झोप आणि त्या झोपेमध्ये पडलेलं स्वप्न, ते स्वप्नातले व्यवहार जे आहेत त्या स्वप्नातल्या व्यवहारामुळं, अनुकूल प्रतिकूल अशा घटनेमुळं, सुख आणि दुःखामुळे तो संतोष पावतो किंवा विषाद पावतो. दोन्हीपैकी एक होतं. त्याला कारण आहे वास्तविक परमात्म्याची दुसरा. पण नाद कुणाचा केला बघा, संगत कुणाची झाली तर अहंकाराच्या निद्रेमध्ये गाढ झोपी गेला. त्याला अज्ञानाची निद्रा काही ठिकाणी शब्द वापरला, अविद्येची निद्रा काही ठिकाणी शब्द वापरलेला आहे. इथं अहंकार निद्रा निदसुरा शब्द वापरलेला आहे. गाढ झोपी गेलेला, सतत झोपलेला असतो. म्हणून स्वप्नाची या ओरबारा, म्हणून त्याला स्वप्न पडतं. झोपला नसता तर स्वप्नच पडलं नसतं. झोपेला कारण स्वप्नाला कारण झोप आहे. म्हणजे जगाच्या जग जे कार्याध्यास दिसतो त्याला कारण आध्यास जे आहे ती काय आहे? अज्ञान आहे. सगळ्या जगाला कारण काय असेल तर अज्ञान आहे. जगाबद्दल जे कारण आहे, जग या कार्याबद्दल असणारी सुखदुःखाच्या भावना या जो कारण आहे अज्ञान त्याच्यामुळं निर्माण होतात. म्हणून स्वप्न हे कारण आहे. स्वप्न निद्रा, झोप ही निद्रा, अहंकार निद्रा ही कारण आहे, स्वप्न त्याचं कार्य आहे. म्हणून संसार ह्या स्वप्नामध्ये, दीर्घ स्वप्नामध्ये हा पहुडलेला आहे आणि झोप लागलेली अहंकाराची. कारण अहंकारच फक्त जागा असतो. किती सुंदर विचार माऊली मांडतात बघा. ज्याला क्रॉस करता येत नाही असे शब्द वापरलेले असतात. ते प्रमाण आहेत ना, ते खोडून काढता येत नाही. दृष्टांतसुद्धा असे आहेत, आपण म्हणतो ते पूर्वीच्या काळातले आहेत, आजही लागू पडतात. कुठंतरी चुकून पूर्वीचा एखादा जो काही पदार्थ होता, तो पदार्थ आज नाहीसा झाला असेल पृथ्वी तलावरून. एखादा पक्षी किंवा एखादा वनस्पती जो माऊलींनी वर्णन केला आहे ज्ञानेश्वरीमध्ये, तो कदाचित आता नष्ट झालेला पशुपक्षी असेल, पदार्थ असेल, परंतु त्या सिद्धांताला, दृष्टांताद्वारे दिलेल्या त्या सिद्धांताला बाधा आणत नाहीत असे दृष्टांत आहे. इथं वर्णन दृष्टांत देत आहेत अहंकार निद्रेचा. आणि अहंकार निद्रा ही मी यातून निर्माण होत असते. आणि म्हणूनच झोपेमध्ये मी झोपलो होतो हे आपल्याला अहंकार निद्रेमुळंच कळतं. मुद्दा हाच आहे, अहंकारामुळंच मी झोपलो होतो, मला गाढ झोप लागली होती, मला काही कळत नव्हतं असं कळतं, ती अहंकार निद्रा आहे. त्यामुळे अहंकार जागाच असतो सतत, कधीही झोपत नाही अहंकार. मन बुद्धी चित्त झोपतील पण अहंकार झोपत नाही. अहंकार झोपला ना तर त्याला काहीच कळणार नाही मी झोपलो होतो, म्हणजे तो नसेलच. त्या अहंकाराच्या या निद्रेमध्ये असा गेल्यामुळं दुसरा परमात्मा असून सुद्धा याला कळत नाही. आपण स्वतः परमात्मा रूप आहोत हेही कळत नाही. आणि त्यामुळं कळत नाही याला कारण अहंकाराची गाढ झोप. आणि दुसरी गोष्ट, त्या गाढ झोपेचा परिणाम म्हणजे स्वप्न. आणि ते स्वप्नामध्ये त्या व्यवहारामध्ये तो संतोष पावतो आणि शिणून जातो. शिणणं भरपूर आहे प्रपंचामध्ये, संसारामध्ये शिणणं आहे. म्हणूनच तुकोबा म्हणतात ना, देवा विठ्ठला तुझ्या भेटीनंतर माझा भाग आणि शीन गेला.
जेव्हा हे मन तुझ्या ठिकाणी, तुझ्या पायाच्या ठिकाणी स्थिर झालं, तेव्हाच हा भाग आणि शीन जाऊ शकतो. अन्यथा संसाराचा भाग आणि शीन जाणार नाही बरं काय. हे शिणणं आहे, धावपळ आहे, रडणं आहे, केकण आहे, वेदना आहेत, व्यथा आहेत, या सगळ्या ज्या आहेत त्या भगवत स्वरूपापासून दूर गेल्यामुळं आहेत. हा परमात्म्याची परी दुसरा झाला म्हणून. अगोदर जर खरंच तो परमात्मा आहे ज्यानं जर समजून घेतलं असतं, किमान श्रीगुरूंनी सांगितल्यानंतर ती तत्त्वमसी असं सांगितल्यानंतर तरी समजून घेतलं असतं, तरीसुद्धा हा स्वप्नाचा व्यवहारच घडला नसता. आणि स्वप्नाचा व्यवहार घडला नसता तर अनुकूल आणि प्रतिकूल घटनांचा मी साक्षीदार झालो नसतो, सुख आणि दुःखाचा भागीदार मी झालो नसतो. आणि या आनंदाच्या किंवा या काय आपण म्हणतो मान अपमान, सुख दुःख किंवा निंदास्तुती, या सगळे ज्या द्वंद्वात्मक झुले आहेत त्या झुल्यावर मी झुलणारा असा जीव झालो. त्याला कारण आहे अहंकाराची निद्रा. अहंकाराची निद्रा हे कारण आणि स्वप्न हे त्याचा परिणाम आहे. म्हणून स्वप्नातला हा परिणाम स्वप्न जर नको असेल तर निद्राच संपवली पाहिजे, म्हणजे मला आत्मजागृती झाली पाहिजे. मी आतून जागा होईल तेव्हा स्वप्न पडायचं बंद होईल. मी आतून जागा होईल म्हणजे मला माझं ज्ञान होईल, त्यावेळी संसार स्वप्न नाहीसं होईल. संसार स्वप्नामध्येच आपण फिरतो आहोत. आणि म्हणून संसार स्वप्न जे आहे ते कधी कधी संतुष्ट करतं, म्हणजे कधी कधी खुश करतं आणि कधी कधी नाखुश करतं, उदासीन करतं, निराश करतं. कधी कधी काही वेळा आशेचे किरण दाखवतं आणि दाखवत सुखाच्या अभिलाषेमध्ये आणि लालसेमध्ये, हा सुखाचा आभासामध्ये आपल्याला कुठं घेऊन जाते काही कळत नाही. आणि शेवटी ती गर्ता आहे ना ती दुःखाचीच आहे. त्या दुःखाच्या गर्तेमध्ये आपण जाऊन पडतो. त्यामुळे या स्वप्नाचा संसार स्वप्न जे आहे या संसार स्वप्नामध्ये जन्ममृत्यूच्या यजधारालाच आपण सामोरे जावं लागतं. म्हणून देहाच्या गावा आलिया वर्णनच माऊलीने केलेलं आहे की सुखदुःखाला नाही म्हणूनही सुखदुःखाचे सोहळे भोगावेच लागतात. म्हणून संसार स्वप्नातून जागं होणं ह्या केली दुसरा पर्याय नाही. म्हणून आत्मज्ञानच ते जागृत करू शकतं. मी कोण आहे हे जाणून घेतलं पाहिजे शास्त्राच्या द्वारे, सद्गुरूंच्या द्वारे आणि आपल्या साधनेच्या द्वारे. 2-3 प्रकार आहेत. आपली साधना त्यासाठी एक प्राधान्यानं त्याचा विचार केला पाहिजे. शास्त्र, सद्गुरू ह्यांचे उपदेश आहेत, हे उपदेश त्याला जोडून घ्यावे लागतात. आणि माझी साधना शास्त्राभिमुख आणि गुरुअभिमुख उपदेशाभिमुख झाली पाहिजे. त्यावेळी अशी साधना जेव्हा घडायला लागते तेव्हा कुठंतरी ही एक ज्ञानाची किरणं आपल्याला दिसायला लागतात, अंदाज यायला लागतो. आणि अंदाजाच्या द्वारे माझी निद्रा निघून जाते. मी कोण आहे हे कळलं तर मी तो अहम मीच आहे, पण त्याला आकार प्राप्त झाल्यामुळं त्या अहमला अहंकार असं म्हणतात. अहम आकार धारण केला की तो अहंकार होतो. आणि म्हणून मी आकार धारण केला, त्या दृष्टीनं संसाराचा आकार त्याला दिलेला आहे. त्यामुळे संसाराच्या आकारात झोपले असताना सुद्धा या अहंकार निद्रेमध्ये स्वप्न पडतात आणि स्वप्नातले व्यवहार मला शिणवतात. स्वप्नातले व्यवहार कधी कधी मला सुखाचा आभास निर्माण करून देतात. हे विषय सुख तेवढ्यापुरती मला देत असतात. हे सगळं स्वप्नातल्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून संसाररूपी स्वप्नाच्या व्यवहाराने अनुकूल विषयाची प्राप्ती झाली असता तो संतुष्ट होतो आणि प्रतिकूल विषयाची प्राप्ती झाली असता विषण्ण होतो. कधी कधी सुखाचा संयोगानं त्याला आराम असल्यासारखा वाटत असतो आणि कधी कधी सुखाच्या वियोगानं कधी कधी तो अगदी तळमळत असतो. कधी कधी दुःखाच्या संयोगानं तो तळमळत असतो आणि सुखाच्या वियोगानं सुद्धा अस्वस्थ होत असतो. या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून सुख मला अस्वस्थ करतं आणि अस्वस्थ करतं त्याला सुख म्हणणं किती मूर्खपणा आहे असं संत आपल्याला म्हणतात. कारण सुखसुद्धा अस्वस्थ करतं. आलेलं सुख जाते की काय, हे नाश पावतोय की काय, असं सारखी अशी चिंता आतमध्ये काय असते, कुरतडत असते आपल्याला अंतःकरणाला. आणि त्यामुळं सुखाला सुद्धा कलंक आहे लागतो आणि ते सुखसुद्धा अस्वस्थ करून जातं. तेच वर्णन इथं करायला गेलं आहे की वास्तविक तो परमात्माचा आहे पण विकारवश होऊन वेगळा झाला.
नको त्यांच्या नादाला लागला, नको ती कुसंगत केली, काम क्रोधादी विकारांची कुसंगत केली, अहंकार मन बुद्धी चित्ताची कुसंगत झाली आणि त्यातूनच हा जीव रूपाला आला. वास्तविक जीव सुद्धा तो जीवच तो कसा आहे, हा परमात्म्याची दुसरा शब्द वापरलेला आहे. अहंकाराने स्वतःला तो वेगळा समजतो, कारण अहंकाराच्या झोपेमध्ये तो सतत पडून असतो. मी करतो म्हणतो, हे सगळं माझं आहे म्हणतो. काय म्हणतात, नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबीकंठी नाना संकटी नाचवी. माऊली 10व्या अध्यायामध्ये बोलतात, या अहंकाराबद्दल आपल्याला सावध करतात. म्हणून या द्विषरूपी स्वप्नामध्ये वावरत असताना कधी स्वतःला तो मोठा समजतो, मी फार मोठा आहे, मी अमुक पदावर आहे, सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे असा समजत असतो. आणि कधी कधी असा दीनवाना होतो की ती दयनीय अवस्था प्रारब्धानं भोगावीच लागते. असा कधी रंक होतो, कधी राव होतो. या रंक आणि राव होण्यामध्ये सुख नाही आहे. तर रंक आणि रावाच्या पलीकडे असणारा जो आहे त्याला जाणून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. पण स्वप्न टाकायला पाहिजे ना. स्वप्नातून जागं नाही झालं तर असणारे दृश्य मला त्रास देतात. एखादा साप, जर मोठाच्या मोठा साप माझ्या पाठीमागं लागलेला आहे, वाघ माझ्या पाठीमागं लागलेला आहे, तर धावून 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 मी शिणून अगदी कंटाळून पडतो. कधी कधी मी एखाद्या मोठ्या फंक्शनमध्ये आहे, मजा आहे, लोक मला बोलवा लागलेले आहेत, माझी स्तुती करायला लागलेली आहेत, मला हार घालतात, माझं वर्णन करायला लागलेले आहेत. आणि हे सगळं पाहताना आणि ऐकताना मला सुख आणि संतुष्टपणा येत आहे. थोड्याच वेळानंतर वाटतं की हा कार्यक्रम संपला की पुन्हा कोणतरी निंदा करायला लागलं तर मला त्याचा शीण येतो. का तर हे सगळं खोटं असताना मी खरं मानलं म्हणून. स्वप्नच आहे, स्वप्नातले व्यवहार आहेत आणि हे खरे मानल्यामुळंच मी परमात्मा आहे परी दुसरा झालो. मी भिन्न झालो. परमात्म्यापासून भिन्न होण्याचं जे मोठं पाप जे आहे ते मी करून बसलो. आणि हे पाप करायला लावणारे माझे काम क्रोधादी विकार आहेत. अहंकारादी शत्रू माझं नुकसान करतात हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे हा दृश्यरूपी सगळा पसारा जो आहे त्यात वावरत असताना तो कधी स्वतःला राजा समजतो तर कधी भिकारी समजतो. प्रसिद्ध उदाहरण देतात ना जनक राजाच्या स्वप्नाचं, की ज्याचं उत्तर अष्टावक्र मुनींनी अगदी भरसभेमध्ये देऊन टाकलं. दोन्हीही खोटे आहेत म्हणून सांगितलं. जो राजा आहेस आणि तू जो स्वप्नामध्ये जो भिकारी होऊन फिरत होतास, भिक्षा मागत होतास, ते सुद्धा खोटं आहे. आणि आता या राजमहालामध्ये तू पोहोचलेला आहेस आणि अनेक नोकर चाकर तुझी सेवा करतात, तुझ्या शब्दाला मान आहे, हेही खोटं आहे. कारण याला मर्यादा आहे. प्रत्येक गोष्टीला आयुष्य आहे आणि ते आयुष्य संपवून जातं. म्हणजे राजासुद्धा मी राजा होऊन राजा राहणार नाही. मीच माझंच ध्येयरूपानं मी राहणार नसेल तर माझं पद कसे राहील सांगा. पद हे आश्रयानं राहतं देहाच्या, नातीही देहाच्या आश्रयानं राहतात. देहाचा आश्रय पडला की सगळंच कोलमाडून जातं. आणि कोलमाडकीमध्ये याचा अर्थ काय राहिला सांगा. माझ्यासाठी संसार जे आहे स्वप्न हे जोपर्यंत शरीरधारी मी आहे तोपर्यंत, आणि शरीर मी माझं म्हणतो, मी म्हणतो, हीच खरी अहंकाराची निद्रा आहे. आणि त्या अहंकाराच्या निद्रेमध्ये मी पोहोडलो आणि स्वप्नांचा कारभार पाहतो. आणि स्वप्नांच्या कारभारामध्ये कधी राजा होतो, कधी रंक होतो. म्हणून हा अष्टावक्र मुनींना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं की तू राजा आहेस हेही खोटं आहे आणि तू भिकारी आहेस हेही खोटं आहे. कारण राजा असला तरी त्याला काहीतरी मर्यादा आहे, तेही संपून जाणार आहे. आणि भिकारी आहेस तर ते तरी खरंच नाही भिकारी, ते तू स्वप्नातच पाहिलंस. म्हणजे तुझी जागृती आणि तुझी स्वप्न दोन्ही स्वप्नच आहे. वास्तविक त्याला खरं जागं होणं जे आहे ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागं होणं आहे. डोळे उघडणे म्हणजे जागं होत नाही, तर आतला ज्ञानचक्षू जो आहे तो उघडला, चेतनेचा चक्षू आतला उघडला ना तर मी जीव नाही असा तो म्हणायला चालू करतो. पण ते म्हणायला त्यासाठी ज्ञानच पाहिजे ना. तर ते ज्ञानप्राप्तीसाठी श्रीगुरूंची कृपा असावी लागते, भगवंताची कृपा असावी लागते, शास्त्रांचे गूढ अर्थ आपल्याला लक्षात यायला लागतात, तेव्हा ते कळायला लागतं. त्यामुळे या स्वप्नामध्ये सुखदुःखाच्या व्यवहाराने कधी संतुष्ट होतो आणि कधी शिरून जातो, कंटाळतो. धन संपत्ती नातलग कीर्ती कधी कधी सुखी आणि दुःखीसुद्धा करतात. मुलं ज्यांना आहेत ती मुलं असणारी माणसंसुद्धा कशी आहेत,
दुःखी आहेत, अधिक दुःखी आहेत. मुलं नसणारी दुःखी आहे, मुलं असणारी अधिक दुःखी आहेत. आपल्याला काय कल्पनेनं काहीतरी करत असतो की माझ्या पाठीमागं मला धन द्यायला कोणतरी असायला पाहिजे. जणू काय त्या रेडिओवरनं उठून हा बघणार आहे की मला धन कोण द्यायला लागलं, म्हणजे मला धन देणारा माझा पोरगाच असायला पाहिजे. मी ज्याला का पोरगा समजलं मला काय माहिती नाही. माझ्या मृत्यूनंतर सगळी नाती संपुष्टात येणार आहेत. मग मी कुणाचा आहे आणि कोण माझा आहे याचा विचार जेव्हा अगोदर जिवंतपणे केला जाईल त्यावेळी या अहंकाराच्या निद्रेतून थोडं का असणार जाग यायला सुरुवात होईल. काही काही स्वप्नामध्ये असतात आणि काही काही मुद्दामच लोळत असतात त्या अहंकाराच्या निद्रेमध्ये. स्वप्न वाटत नाही स्वप्नामध्ये असताना. खरी गंमत तीच आहे. मी जेव्हा संसारामध्ये असतो त्यावेळी मी अज्ञानी आहे, मी दुःखी आहे, मी बांधलेला आहे, मी बंधनात आहे असं नाही वाटत. स्वप्नाचं वैशिष्ट्य आहे की स्वप्नात असताना मी स्वप्नात आहे असं मला वाटत नाही. स्वप्नातले सगळे पदार्थ भासमान असून सुद्धा मला खरे वाटायला लागतात. आणि तेच वर्णन केलेलं आहे. धन संपत्ती नातलग हे कधी कधी मला सुख देतात, कधी कधी दुःख देतात. वाटते आपल्याला असं आहे म्हणून कल्पनेनं सगळी संसाराची चित्र मी तयार करून ठेवतो. पण या चित्रामध्ये कलर भरताना सुद्धा हा कलर रंगाचा कधी बेरंग होईल काय सांगता येत नाही. आहेच आहे. ह्या मॅन पर्पजेस आणि गॉड डिस्पोजेस. गॉड शब्दाचा अर्थ आहे डेस्टिनी. ह्या गॉड डिस्पोजेस म्हणजे विस्कटून लावतं. हे प्रारब्धातले सगळे आहे प्रसंग हे तयार केलेल्या स्वप्नांचा चुराडा करून टाकतात. उगीच नको ती स्वप्न बघत असतो. ते फार सुंदर चाळुळे आहे मराठीमध्ये, मराठी कवी. मी माझ्या संसाराचं चित्र छानपैकी थाटलं होतं. मी माझ्या संसाराचं चित्र छानपैकी थाटलं होतं. माझ्या 2 मुलांनी मला 6-6 महिने वाटून घेतलं होतं. किती विडंबन केलेलं आहे संसाराचं बघा. असो काही मुलं बघ काय ते आईवडिलांची सेवा करणारे असतील, पण काही वाटण्या करणारे पण आहे. आईवडिलांच्या वाटण्या करणारे आहे. माझ्या 2 मुलांनी 2 मुलं असावेत म्हणून त्यांना जन्माला घातले. कारण एकाकडं काय झालं तर दुसऱ्याकडं असेल म्हणून तसंच केलं. माझ्या 2 मुलांनी मला 6 महिने वाटून घेतलं होतं. आणि अगोदर माझ्या संसाराचं चित्र मी छानपैकी थाटलं होतं. नोकरी करत होतो, मिळकत करत होतो, लहान मुलांना जन्म दिला, यांना मोठे करायचे आहे. मी सुखानं नोकरी करून सुखानं रिटायरमेंट घेणार आहे. रिटायरमेंटनंतर माझी मुलं माझी सेवा करणार आहेत. सुना माझ्या शब्दाच्या पलीकडं नसतील आणि माझी सगळी शुश्रूषा घरामध्ये होणार आहे. असे सगळ्या कल्पनेचा सगळा कारभार करत राहतो आणि शेवटी जे जे आहे ते वास्तव जे आहे ते वास्तव स्वप्नानंतरच असतं. म्हणजे स्वप्न संपल्यानंतरच वास्तवाला फेस करावं लागतं ना. तसाच प्रकार इथं सांगितलेला आहे की धनसंपत्ती आणि माझा संसार ही नाती गोती आणि कीर्ती आणि प्रतिष्ठा सगळी माती मोल असणार आहे. मीच मातीत जाणार आहे. तर माझी सर्टिफिकेट कशाला राहतील. मला कोणी दिलेले सगळे मानपत्र जे आहेत ते दिलेले सगळ्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीजनंतर या माझ्या सगळ्या या जळणाऱ्या चितेमध्ये लोक फेकून देतील आणि मी असाच रिक्त हस्ते मी चालायला चालू करेन. त्यावेळी रडत असेल मी का मी काही प्राप्त केलं नाही. जे प्राप्त केलं होतं ते माझ्या चितेबरोबर जळून गेलं. आणि जे प्राप्त करायचं होतं जे माझ्याबरोबर आलं असतं, सोपं होतं, सहज होतं, मिळायची इच्छा केली असती तरी मिळालं असतं. संसाराची इच्छा करूनसुद्धा संसार मिळाला नाही. पण हे इच्छा न करता मिळालेली गोष्ट आहे म्हणजे प्राप्तच आहे. त्या नित्यप्राप्ताचा मी विचार कधी केला नाही आणि या अहंकाराच्या निद्रेमध्ये स्वप्नातला असणारे कारभार पाहत बसलो, रडत राहिलो, कधी कधी हसत राहिलो. आणि रडणं आणि हसणं याला मी आयुष्य म्हटलं. वास्तविक याच्या पलीकडं आयुष्य. हे आयुष्यात रडणंही नसतं, आयुष्यात हसणं पण नसतं. ज्याला रडायचं नसतं त्याला तो हसणारही नाही आणि जो हसतो ना तो रडल्याशिवाय राहणारच नाही. असा इथल्या सगळी संसाराची व्यवस्था ही ज्याला कळली ना तर त्याला समजेल मी मूळचा परमात्मा आहे. पण या नकोतेंच्या नादाला लागून मी परमात्मा स्वरूपापासून वेगळा गेलो. चिंतन नकोती केली हा मूळचा परमात्मा आहे. पण अहंकाराची निद्रा त्या स्वप्नाचा व्यवहार किती अवघड गोष्टी सांगितल्यात बघा. मुळातच्या अज्ञानाची निद्रा आहे. अहंकाराला कधी अज्ञान म्हणतात, कधी अविद्या म्हणतात. ह्यात ते वेगवेगळी नावं आहेत. पण तरी या नावं वेगळी असली तरी गुण तेच आहे. मात्र गुण कुठं जात नाहीत. नावं कसलीही दिली तरी नाव काय कुणाला म्हटलं कोणीतरी
काहीतरी नाव जरी दिलं, प्रशांत दिलं आणि खवळणारा जर असला तर नाव देऊन तरी करायचं काय? तशीच अवस्था ह्या अविद्येची किंवा अज्ञानाची आहे. नावं बदला, काहीही म्हणा त्याला, म्हटलं तरी ते काम तेच करतं. म्हणून हा अहंकार जोपर्यंत आहे हा देहाला बांधून आहे. अहंकार जो आहे ना तो देहाला बांधून आहे, जीवाला गुरफटून टाकलेला आहे त्यानं. आणि म्हणूनच तो अहंकार जेव्हा जाईल तेव्हा मूळचा परमात्मा मी तोच आहे, शुद्ध मी तोच आहे. मी असा विकारवश झालो, त्यामुळं अशुद्धीला पोचलो. आणि म्हणून मी पापी आणि मी पुण्यवान, मी बाप आणि मी मुलगा, मी पती किंवा मी पत्नी, असा नको तो व्यवहार मी या स्वप्नात करायला लागलो. मी जेव्हा पतित्व घेतलं तेव्हा मला पत्नीपासून होणारा शीन भोगायला लागला. मी जेव्हा पत्नीत्व घेतलं त्यावेळी पतीपासून किंवा आणखीन मुलांच्यापासून होणारा शीन मला भोगावा लागला. मी आई बाप होण्यातला आनंद माझ्या त्यानंतरच्या मुलांनी मात्र चिरून घेतला. मला वाटत होतं आई बाप होण्यामध्ये आनंद आहे, पण तो आनंद नव्हताच, हा शीनच होता असं मला नंतर लक्षात लागतं. पण केव्हा? जागं झाल्यानंतर. अहंकाराची निद्राच भयंकर आहे. पण मूळचा असलेला परमात्मा हा अहंकारामुळे तैसा देहांकार नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला, तोच ही परमात्मा संचिला आधीचा आहे. माऊली बोलतात, व्यवस्थित सांगतात आपल्याला, पण आम्ही पटवून घेत नाही आणि पटलेलं आचरणात आणत नाही. त्यामुळं माझा परमार्थ नुसत्या वाचण्याने बोलण्याच्याने ऐकण्याच्या स्तरावरच राहतो. हा राहू नये, आतमध्ये उतरण्यासाठी माऊलींची उभी आहे. हा दैसा देहांकारू नातीला, हा देहाचा आकार धारण करून देहाला आकार देतो आणि आपण आतमध्ये राहतो. असा अहंकार नातीला खरा नाही. हा समूळ दयाचा नाशिला, हा नसलेला अहंकार जेव्हा नाश पावतो, बघा कशी बोलणं तरी कसा आहे, नसलेला नाश पावतो. आणि नाहीच तर नाश, पण व्यवहार होतोच तसा, असतोच ना तो. मी कोण म्हणतो मग हा? म्हणून समूळ दयाचा नाशिला, अज्ञानासहित जो जेव्हा निवृत्ती होईल तोची परमात्मा संचिला आधीचा आहे. अगोदर तो जीव ब्रह्मेवना परा, तो जीव अगोदरचाच परमात्मा आहे. आणि इथं माऊली म्हणतात जो परमात्माची परी दुसरा, तोच विचार इथं माऊली सांगायला. आणि म्हणून तुकोबा सुद्धा सांगतात, मुक्त होता परी भळी झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. का छंद घेतला? अहंकारानं या सगळ्या संबंधी देहसंबंधी असणाऱ्या सगळ्या पसाऱ्याला मी माझं माझं म्हटलं. मुळात मी परमात्म्याची दुसरा, मुक्त होता परी बळी झाला बद्ध, बळानं मी विकारवश झालो आणि अहंकाराच्या निद्रेमध्ये स्वप्नांचे व्यवहार करायला लागलो. मग का सुखी आणि दुःखी होणार नाही? का मानापमानानं अव्यथित होणार नाही? मानानं खुलून जाणं, फुलून जाणं आणि अपमानानं विषाद आणि विषण्ण होणे, उद्वेग होतात. कारण या सगळ्या गोष्टी द्वंद्वामध्ये मी अडकलो. म्हणून मुक्त होता परिबळी झाला बद्ध. म्हणून इथं परी दुसरा, परिबद्ध झाला. तो जीव पहिलाच मुक्त आहे, पण जीव नाहीच तो काल्पनिक सगळी अविद्याला धरून राहतो. म्हणून ती सगळी कल्पनेतलाच आहे. म्हणून हा कल्पनेतली अविद्या जी आहे, अविद्या कल्पना दोन्ही शब्द समानच आहेत ना. मग हे अज्ञान, अविद्या, अहंकार हे जसे आहे तसेच प्रकार कल्पनेचा आहे. कल्पना समजा निमाली तर आहे ती सगळं सत्य आपल्यासमोर दिसायला लागतं. म्हणून खरं पाहायला गेलं तर तुकोबा म्हणतात मूळचा परब्रह्म आहे, पण परब्रह्म असूनही सुद्धा त्याला न कळण्यामध्ये कारण अहंकाराची झोप आणि दुसरं त्यात होणारे स्वप्नाचे व्यवहार. पण गप झोपत पण नाही, त्यामध्ये वळवळ करतो आणि स्वप्न पडतो. अहंकाराच्या निद्रेमध्ये हा एक घोटाळा पहिलाच आहे, पण त्यानंतर स्वप्न पडतात त्याच्या मोठा घोटाळा, हा महाघोटाळा म्हणायचा. आणि त्यामुळे होते काय की झालेल्या सगळ्या गोष्टी त्या खऱ्याच वाटायला लागतात स्वप्नामधल्या. स्वप्न जोपर्यंत जागृती होत नाही तोपर्यंत खरा वाटायला लागतात. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, मूर्ख नेने वर्म संत चरण. संतांच्या नादाला लागल्याशिवाय हे कळणार नाही. काय माझ्याकडून जायला लागलं असते जात न गणती गहीसपणा. मी निष्काळजीपणानं माझ्या हातचं मी घालवायला लागलो. मौल्यवान गोष्टी माझ्या हातातून जायला लागलेल्या आहेत. रोज शरीराची झीज व्हायला लागली आहे, ज्याचा वापर व्हायला पाहिजे कृतार्थतेसाठी, पण तोच वापर संसाराच्या प्राप्तीसाठी व्हायला लागला. स्वप्नातले व्यवहार संसार स्वप्न हे कळेना.
म्हणून व्यवहार करायला लागला. कशात तरी सुख मिळेल ह्या आशेवर जगतो. पण आशाबद्ध जो झालेला असतो तो सदा उदास, आणि उदास असतो तो माझा दास असतो. जो उदास असतो तो तुकारामानंद अभंग आहे, जो उदास असतो ना तो भगवंताचा दास असतो. आणि जो आशाबद्ध झालेला असतो ना तोच खरा दैन्यवान असतो. कारण दैन्य कुणाला वाट्याला येतं, सतत आशेवर जगणाऱ्यांच्या पाट्याला दैन्य येत असतं. पण हे दैन्य घालवायसाठी त्या निद्रेतून जाग व्हायला फार गरजेचं आहे. महावाक्यामध्ये प्रज्ञानम ब्रह्म आणि अयमात्मा ब्रह्म असे दोन वेगवेगळ्या उपनिषदामध्ये आणि वेदांची वाक्य आहे. ही वाक्य म्हणजे महावाक्य त्याला म्हटलेलं आहे. या वाक्याला क्रॉस करता येत नाही, तसंच वर्णन केलेलं आहे. प्रज्ञानम ब्रह्म, ती जे अंतःकरणातला जो जीव आहे तो ब्रह्म आहे असं वर्णन केलेलं आहे. अयमात्मा ब्रह्म, हा ब्रह्म आहे. हा म्हणजे तो जीव, तो जीव आहे तो ब्रह्म आहे. ही दोन्ही महावाक्ये जीवाला ब्रह्मत्व देतात. आणि संतांनी आचार्यांनी सुद्धा जीवाला ब्रह्मत्व दिलेलं आहे. ब्रह्म सत्य जगद मिथ्या, जीवो ब्रह्मेव नापराहा असं वर्णनच करतात. याला कारणच आहे एक हरी आत्मा जीव शिव क्षमा. वेगळा समजू लागतो त्याचं कारण आहे पहिलं अहंकार निद्रा, म्हणजे अज्ञान, झोपेत काय कळत नाही. आणि दुसरं हे संसार स्वप्न, विश्व स्वप्नांचा धांदा असं वर्णन करतात माऊली त्याचं. हे विश्व स्वप्न पडलेलं आहे ना, त्या आभासाला खरं मानलं. जे मिथ्या होतं त्याला सत्यत्व दिलं. म्हणून स्वप्नातील अनुकूल किंवा स्वप्नातील प्रतिकूल गोष्टी ज्या असतात त्यामुळे तो सुखी आणि दुःखी होऊ लागला. माझा मुलगा, माझी मुलगी, माझी आई, माझे वडील, माझी पत्नी, माझा पती, आणि ज्यावेळी त्यांचा वियोग होतो त्यावेळी रडणं, ह्या सगळ्या गोष्टी पाचवीला पुजलेल्या आहेत जीवाच्या. जीवानं जीवपण जर टाकलं नाही तर त्याला त्याचं ब्रह्मत्व अनुभवता येणार नाही. म्हणून संसार त्यासाठी सुखी जागा असता तर सुखी दुःखी झाला नसता. कशाला सुखी दुःखी होईल सांगा बघू? कारण अहंकाराची झोपच गेलेली आहे. अहंकार गेला की त्याला उरते काय सांगा बघू? म्हणून संसार हेच मोठं दीर्घ स्वप्न आहे. पण या स्वप्नाला कारण काय असेल तर अज्ञान, किंवा त्याला अहंकाराची निद्रा आपण म्हणतो. हे अज्ञान जेव्हा समूळ नाहीसं होईल ना तेव्हा तो परमात्मा संचिला आधीच आहे. म्हणून वर्णन करताना माऊलींनी सुद्धा 7व्या अध्यायामध्ये आपण ओवी बघितलेली आहे की यालाच आत्मविस्मृती म्हणतात. मी कोण आहे हे मला कळलेलं नाही. कोण आहे मी हे माझं मला समजत नाही. कोणीतरी शास्त्रांनी, सद्गुरूंनी, संतांनी सांगितलं तर त्यांची ऐकायची मनोवृत्ती माझी नसते. आणि या सगळ्यामुळं माझी आत्मविस्मृती झालेली आहे. जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूतसंचारू झाला म्हणून विस्मरू आत्मबोधाचा. कशामुळं? हा भूतसंचार, भूत अंगावर बसले अहंकाराचं, आणि अहंकाराचं भूत बसल्यामुळं बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूतसंचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. म्हणूनच मला देव आठवत नाही, मला कोणी जन्माला घातले याची आठवण नाही, त्याच्याबद्दल कृतज्ञता ठेवावी याच्याबद्दल दखल घेतली जात नाही. आणि म्हणून मला सुखाचा लेश तो आभासात्मकच मिळतो. खरं सुखाला मी बाजूला जातो. त्यामुळं निद्रेस माणूस असला तर तो स्वतःलाच विसरतो. तशी अहंकार निद्रेत तो संसाराचे स्वप्नात सुखदुःखे भोगत असतो. संसारातली संसार मुळातच स्वप्न आहे, आणि त्या संसार स्वप्नातली सुखदुःख तो भोगत असतो. त्यामुळं अहंकार, अविद्या, अज्ञान ह्या ज्या समानार्थी शब्दातून आपण म्हणायला लागलो की अविद्याच मुळात जावी लागते. कारण जीव पण हे अविद्येमुळं होतं. माया आणि अविद्या असे दोन विभाग केलेले आहे. मायाधीश जो आहे तो ईश्वर आहे, आणि अविद्या अधीन असणारा जो आहे तो जीव आहे. मी अविद्येच्या अधीन झालो म्हणून मला अल्पत्व आलं, अल्पज्ञ मी आहे. आणि तो मायाधीश जो आहे तो सत्ताधीश झाला, कारण तो मायेच्या अधीन नाही. म्हणून भगवंत मायेच्या अधीन नाही, कारण भगवंतानी मायेला निर्माण केलेले आहे. मम माया शब्द वापरतात. माझी माया आहे, आणि माझी माया मलाच कशी बांधेल सांगा बघू? बांधता येत नाही. पण जीवाची जी अविद्या आहे ती अविद्या मात्र जीवाला बद्ध करून टाकते, आणि बद्ध केल्यामुळं स्वप्न पडतात. कुठली? ही
संसाराची स्वप्न पडतात. मिथ्या असणारा संसार खरा वाटायला लागतो त्या स्वप्नामध्ये. आणि म्हणून तरी तव अविद्येच्या निदान विश्वस्वप्नांचा धांदा भोगी धोदा प्रबुद्धा अनादि जो असा भोगणारा जो आहे तो प्रबुद्ध शब्द वापरला अर्जुनाला. तो अनादि काळापासून हा धंदा करतो, विश्वाच्या स्वप्नामध्ये आहे. विश्व स्वप्नाचा धंदा भोगी धोता प्रबुद्धा. म्हणून त्या देहाला मी मानतो आणि अहंकार निद्रेने मूळचा परमात्मा असून सुद्धा वेगळा मानून जन्ममरणाचं स्वप्न पाहत असतो. माऊली बोलतातच, जो परमात्माची परी दुसरा आणि स्वप्नाची या ओरवारा संतोषे शिने. कधी कधी संतुष्ट पावतो आणि कधी कधी शिणून जातो. त्यामुळं देहास मी म्हटलं, ध्येयसंबंधी माझं म्हटलं, या आसक्तीतून सुखदुःखाचा अनुभव यायला लागला. म्हणून विषयांचे भोग जे आहेत ते हा दृष्टानुसार घेतो आणि त्यापासून सुखदुःख प्राप्त होत असतात. जो सुख संतुष्टही होतो तो दुःखानं कधीतरी शिणूनच जातो. आणि अशा याला काय म्हटलेलं आहे, आदिदैव शब्द वापरलेला आहे. आदिदैव शब्दाचा अर्थ आहे तो जीव आहे जो परमात्माची परी दुसरा, जो अहंकार निद्रा निदसुरा म्हणून स्वप्नाची या ओरवारा संतोषाशिने सैद्धांतिक ओवी आहे. आणि त्यामुळं एक चिंतन त्याच्यासाठी वापरावं लागलं. आपणही त्याच्यावरती अजून खूप विचार करावा आणि अहंकाराच्या निद्रेतून बाहेर येण्यासाठी शास्त्र संत सद्गुरू यांची मदत घेऊन आपण या स्वप्नातला जो व्यवहार चालू आहे तो थांबवून वास्तवामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.